एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब हा विकासाचा महामेरू त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेला आहे आणि विकासाच्या बाबतीत आज ते पुढे आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही सगळे त्यांचे सहकारी म्हणून काम करतोय। त्यांना आंदोलनाशिवाय किंवा घोषणाबाजी करण्याशिवाय दुसरं काही येत नाही। मनसे असू द्या, उभाटा असू द्या, त्यांना भविष्यामध्ये सुद्धा महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून अशाच प्रकारची भूमिका त्यांना घ्यावी लागणार आहे। त्यांना मी शुभेच्छा देतो। ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी तुमची राजीनाम्याची मागणी केलेली आहे, तुमच्यावरती बॉटल देखील भिरकवलेली आहेत, मात्र चपलीने हक्कलपट्टी करा असं देखील त्यांनी आता वक्तव्य ठीक आहे। राजन विचारेंना सर्वसामान्य जनतेनं चप्पल काय त्यांच्या अंगावरच्या सगळ्या कपड्यांविषयी हकालपट्टी केलेली आहे। लोकसभेच्या निवडणुकीला त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचे नरेश म्हस्केंनी पराभूत केलेलं आणि तेव्हापासून त्यांचं मन चलबिचल झालेलं आहे। कोणाविषयी काय बोलावं हे त्यांना कळत नाही। त्यांची जी भूमिका आहे ती उभाटा पक्षाला योग्य आहे, त्यांची भूमिका त्यांनी घ्यावी। आम्ही मात्र विकासाचं काम करत राहू। कुठेतरी तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी अडवण्यात आलं होतं या मोर्चेकऱ्यांनी, काय वाटतं एकंदरीत? नाही, मला कुठेही अडवण्यात आलेलं नाही आणि प्रताप सरनाईक सक्षम आहे। प्रताप सरनाईकांनी कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तरी प्रताप सरनाईक काय कोणाला भीक घालणार नाही। गेली 20 वर्षे या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही। जर पत्र दिलेलं आहे राजन तुम्हाला, काय होतं असं तू काय झालं असतं नाही अशी बघा अशा प्रकारची काही पत्र वगैरे मी वाचत नाही। मी ह्या जबाबदार मंत्री आहे ह्या राज्याचा आणि जबाबदार मंत्री म्हणून माझ्या नेत्यानं, माझे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब यांची जी भूमिका आहे ती सर्वसामान्य जनतेला पटावी, त्यांनी केलेलं काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावं म्हणून मी ते पत्र दिलेलं आहे। त्यामुळे माझ्या पत्राला फार मोठी किंमत सर्वसामान्य जनतेला आणि मराठी जनांनी दिलेली आहे।